तुमचे वाढदिवसाला डायरेक्ट चॅनलवरच आले पहा. योगायोग असतो तो. नमस्कार, माझं नाव अनिल मुळे. मी मागच्या 30-35 वर्षापासून ज्योतिनगर येथेच राहतो. हा प्रभाग क्रमांक 19 आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता मी ह्या वार्डातून पूर्ण तयारी केलेली आहे. मी शिवसेना शिंदे गटाची 3 वर्षापूर्वीच सध्याचे खासदार संदीपान भुमरे हे पालकमंत्री असताना येथे शिवसेनेची शाखा स्थापन केली. लोकसभेला या प्रभागातील मतदान केंद्रावर पूर्ण यंत्रणा सांभाळली. मतदान केंद्रावर साहेबांना 2000 मताची लीड दिली. त्याच्यानंतर विधानसभा इलेक्शनला सुद्धा मी ह्या प्रभागातून ज्योतिनगर वार्डातून शिवसेनेच्या उमेदवारांना 2,000 ते 2,500 मताची लीड दिलेली आहे. आणि ह्या वार्डात शाखा स्थापन करून मागील 3 वर्षापासून मी इथलच्या नागरिकांचे जे प्रश्न असतील त्यासाठी व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्यक्ष जनतेच्या संपर्कातून जनतेचे कुठलेही छोटे मोठे कामं असतील, वार्डात कचऱ्याची गाडी नाही आली, नळाला पाणी कधी येणार आहे, किंवा इतर काही समस्या असतील, लाईट बंद असतील, रस्त्याच्या समस्या असतील, या सोडवण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी सध्याचे पालकमंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब यांच्याकडून वार्डातील बऱ्याचशा रोडला निधी आणला. वार्डातील जे महानगरपालिकेचे ओपन स्पेस असतील ते डेव्हलप करण्यासाठी फंड्स आणले. आणि अशा प्रकारे या वार्डातील नागरिकांशी मी मागच्या 3 ते 4 वर्षापासून जोडल्या गेलेलो आहे. आणि त्यांची माझी नाळ चांगल्या प्रकारे जोडल्या गेल्यामुळे मी ह्या प्रभागात आतापर्यंत काय काय कामं केले याचं मी एक सर्वसाधारण असं एक पॉम्पलेट छापून ते सुद्धा जनतेला मी आता जनतेच्या दरबारात वितरित करीत आहे. आणि ह्या वार्डातील कुठल्याही समस्या असतील त्या आतापर्यंत मी तर सोडवल्याच आहे. परंतु इथून पुढे सुद्धा मला जर नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर मी या वार्डातील ज्या काही समस्या असतील, तो पाण्याचा प्रश्न असो, सर्वात महत्त्वाचा हा पाण्याचा प्रश्न आहे. आणि तो निश्चितच ह्या 2 महिन्यात आम्ही सॉल्व केल्याशिवाय राहणार नाही. त्यात नक्कीच आम्हाला यश येईल. आणि येथील जनतेला वेळेवर पाणी पुरवठा कसा होईल आणि नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुखसुविधा, रस्ते असतील, ड्रेनेज लाईन नवीन टाकण्याचे कामं असतील, कचरा गाडीचे हे असतील नियोजन असेल, स्वच्छतेचं नियोजन असेल, या सर्व गोष्टी आम्ही वेळेवर आणि व्यवस्थित आतापर्यंत अशा हँडल केल्या, तशाच इथून पुढं सुद्धा करणार आहोत. आणि वार्डातील जे जे महानगरपालिकेचे ओपन स्पेस सध्या विस्कळीत होऊन पडलेले आहे त्या ठिकाणी चांगली डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि नवीन पाणी पुरवठा जो सध्या आम्हाला कमी पडतो आहे त्यासाठी आमच्या वार्डात नवीन जलकुंभ आणून पाणी पुरवठा कसा जास्तीत जास्त चांगला करता येईल अशा सर्व समस्या सोडवण्यासाठी, या नागरिकांची सेवा करण्यासाठी मी निश्चितच बांधील आहे. आणि ही सेवा मी अविरतपणे कुठेही चालू ठेवील. आणि येथील मी एक संघाचा स्वयंसेवक आणि पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता या नात्याने मी असं आश्वासित करतो. आणि मला जनतेने सहकार्य करावं ही विनंती करतो. तुम्ही आता पक्षाकडं उमेदवारी मागितली का? हो, मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. आणि माझ्या केलेल्या कामाच्या याच्यानुसार मला पक्ष निश्चितच काम करण्याची संधी देईल याची मला 100% खात्री आहे. साहेब, या भागामध्ये प्रतापनगर स्मशानभूमी आहे, परंतु तिथं ती पोकळी समस्या आहे. तर तुम्ही त्याच्याकडं कसं बघता, ते डेव्हलपमेंट करण्यासाठी काय प्रयत्न करणार? आपण चांगला प्रश्न विचारला. आमच्या वार्डासाठीच नाही तर आजूबाजूच्या 3 वार्ड
आणि बीड बायपासच्या पलीकडं जो सातारा परिसर आहे, अशा खूप मोठ्या परिसरासाठी ही एकमेव महानगरपालिकेची स्मशानभूमी खूप जुनी आहे. परंतु तिथं बऱ्याचशा समस्या होत्या आणि आदरणीय भुमरे साहेब हे पालकमंत्री असताना त्या स्मशानभूमीसाठी सुद्धा आम्ही भरपूर फंड आणला आणि आता तिथे सुद्धा नवीन डेव्हलपमेंट करून तिथं आम्ही चांगल्या सुविधा कशा उपलब्ध करता येतील या दृष्टिकोनातून सध्या काम चालू आहे. आणि तिथं विद्युत दाहिनी सुद्धा बसवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि लवकरच ते सगळं व्यवस्थित अद्ययावत पूर्ण होऊन ज्यांच्या नागरिकांना अडचणी येणार नाही अशा दृष्टिकोनातून आम्ही आता ते प्रयत्न करणार आहोत. नाही, आता तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय आणि निवडणुकीला पण उभं राहताय, तर या भागातील मतदार राजांना काय आव्हान करणार तुम्ही? मतदार राजांना मी फक्त एवढंच आवाहन करीन की आतापर्यंत सकाळी दिवस निघल्यापासून तर दिवस मावळेपर्यंत तुमच्या सेवेत जो उमेदवार तुमच्या संपर्कात असतो आणि तुम्ही आवाज दिल्यानंतर तुमच्या हाकेला ओ देणारा आणि ताबडतोब तुमच्या सेवेत जो माणूस उपस्थित राहतो अशाच माणसाची तुम्ही निवड करा आणि कुठल्याही जाती धर्माच्या भूलथापांना बळी न पडता आपण काम करणाऱ्या योग्य माणसाची निवड करावी आणि काम करणाऱ्या माणसालाच इथे काम करण्याची संधी द्यावी ही मी सर्व प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांना नम्रतेची विनंती करतो.